नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 डिसेंबर 2025 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:18 ते 9:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:44 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:59 ते 12:20 आणि यमगंड काळ दुपारी 3:01 ते 4:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल. मंगळाबरोबर केंद्रयोग करेल आणि बुधाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील अश्विबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असते ते सकाळच्या आधी करून घ्या. तुमची पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड आणि कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकते. त्यामुळे थोडेसे नैराश्य आल्यासारखे वाटेल. काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. लाभातील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल. अष्टमातील मंगळाबरोबर केंद्रयोग करेल आणि सप्तमातील बुधाबरोबर लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत करा. तो आरामसुद्धा तुम्हाला मिळेल. सकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचा दिवससुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. काही चवदार कल्पना तुम्हाला सुचू शकते. जर तुम्ही शेअर मार्केटनं ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळतील. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि व्ययातील अश्विबरोबर त्रिकोणयोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल. सप्तमातील मंगळाबरोबर केंद्रयोग करेल आणि षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणे वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही करू शकाल. निर्णय क्षमता तुमची चांगली दिसून येईल.
आज सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं तुम्ही आराम करणं पसंत करा. थोड्याफार प्रमाणात घरातील व्यक्तींबरोबर वादविवाद किंवा मतवैचित्र दिसून येईल. काळजी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातील विद्याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. याचमुळे तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त प्रवास योग संभवता. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरते. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक जे तुमचे संदर्भ आहेत, खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट या संदर्भात तो बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च जास्त होण्याची शक्यता राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं फिरणं वगैरे होईल तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदार किंवा घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. काही सोडून संकल्पना आजच्या दिवशी तुम्हाला सुचू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णयांच्या संदर्भात तुम्ही पूर्णपणे तयार राहा. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. सकाळ नंतरच्या कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही चांगले आर्थिक लाभसुद्धा मिळू शकते. आज दिवसभरात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. थोडासा तणावाखाली वातावरण दिसून येईल. काळजी करू नका. फक्त दूरगामी परिणाम होणार नाहीत अशा प्रकारचे कुठलेही निर्णय घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचे भ्रमण आहे. तुमच्या अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शनिमित्रांबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संबंधाच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडीवरती की ज्या तुमच्यासाठी अपेक्षित असतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ संभवतात. अचानक काही लाभ संभवतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येते. आर्थिक संदर्भात पत आणि गुंतवणूक यावर थोडंसं बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. मोठी जर का भावंड असतील त्याच्यावर थोडंसं वादविवादाचे निर्माण येते. महत्त्वाचं म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या 12व्या स्थानात भ्रमण करेल आणि चंद्रातील शनिमित्रांबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि बेयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर केल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. मात्र करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण डिसिजन आजच्या दिवशी घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा तुमचं फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील शनिमित्रांबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सकाळनंतर अचानकपणे तुमचा जो मूड आहे त्याच्यामध्ये उत्तम सकारात्मक बदलाव दिसून येते. जो कॉन्फिडन्स सुद्धा खूप वाढल्याचा जाणवले. किरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्यावेळी तुमचा कल द्या. भविष्याच्या संदर्भात दूरगामी परिणाम होणार नाही अशा प्रकारचे निर्णय धोका पत्करून अजिबात घेऊ नका. अंदाज सुटू शकते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर आजच्या दिवशी काही चांगले झटपट लाभ मिळू शकतील. आर्थिक संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता जास्त राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शनिमित्रांबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ते सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये करू नका. मात्र
जे तुमचं कार्यक्षेत्र आहे का संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:20 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रीतयोग करेल. तुमच्याच राशीतील शनिमृत्यूंबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड असेल, मनस्थिती असेल, त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येते. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतविचित्रे किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्या संदर्भात काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशिकाल. धन्यवाद.